नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. सो मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत इंटिग्रेशनचे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले म्हणजे काय आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण सोडवणार आहे. हे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्या पुढचे इंटिग्रेशनचे सगळे जे टाइप्स आहेत ते या परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युल्यांशी रिलेटेड आहेत. ओके, आणि हे 2 मार्कासाठी बोर्ड एक्झाम मध्ये 100% विचारलं जातं. सो बघूया काय आहेत हे इंटिग्रेशनचे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले, ते कधी वापरायचे आणि कसे वापरायचे हे आपण बघूया. सो इंटिग्रेशनचा परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युला आहे पहिला 1/x² प्लस a² dx. आता हा इंटिग्रेशनचे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले जे आहेत ते कधी यूज करायचे, जर इंटिग्रेशन मध्ये 1/x² ऍडिशन और सबट्रॅक्शन मध्ये येत असेल दोन टर्मच्या, तर हे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले यूज करायचे. केअरफुली ऐका, परत एकदा सांगतोय, जर इंटिग्रेशन मध्ये 1/x² ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये येत असेल दोन टर्मच्या, तर हे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले वापरायचे आहेत. ठीक आहे, मग आता पहिली स्टेप काय आहे, हे फॉर्म्युले वापरायचे असतील तर पहिली स्टेप काय आहे, न्यूमरेटर 1 असला पाहिजे. हा ऑब्वियस स्टेप आहे, कारण त्याच्याशिवाय फॉर्म्युला हा अप्लाय होणारच नाही. दुसरी स्टेप, जो x² आहे त्याचा कोएफिशिएंट ऑफ x² should be equals to 1. ही दुसरी महत्वाची स्टेप आहे, हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर. आणि तिसरी स्टेप, दोन्ही टर्म त्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असणाऱ्या दोन्ही टर्म ह्या कशा असल्या पाहिजेत, परफेक्ट स्क्वेअर मध्ये असल्या पाहिजेत. जर या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आपण हे परफेक्ट स्क्वेअरचे फॉर्म्युले यूज करणार आहे दिलेलं इंटिग्रेशन सोडवण्यासाठी. ओके, कधी यूज करायचंय आणि कसं यूज करायचंय हे आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. सो सपोज 4 दिला डिनॉमिनेटर मध्ये, ऍडिशन मध्ये जर 4 आला तर 4 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, 4 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, 2 चा परफेक्ट स्क्वेअर आहे. जर 3 आला तर 3 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे. आता नॉर्मली 3 कोणाचाही परफेक्ट स्क्वेअर नाही, पण आपण कोणाचा लिहू शकतो, तो √3 चा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो हे महत्वाचं आहे, डायरेक्ट स्क्वेअर निघत नसेल तर रूट मध्ये तो नंबर लिहायचा आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. सो 3 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, √3 चा स्क्वेअर आहे. ओके, सो या कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय कराव्या लागतील आणि मग आपण ते फॉर्म्युले वापरायचे. ओके, सो मग बघा, पहिला फॉर्म्युला आहे 1/x² प्लस a² च्या इंटिग्रेशनचा. काय असतं बघा, अशा टाईपचं जर इंटिग्रल आलं इंटिग्रेशन मध्ये तर त्याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे 1/a tan इनवर्स, व्यवस्थित लक्षात द्या, 1/a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. हा फॉर्म्युला आहे 1/x² प्लस a² च्या इंटिग्रेशनचा. दुसरा फॉर्म्युला बघूया आता. हे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित पाठ करावे लागणार आहेत. 1/x² मायनस a² टाईपचं जर इंटिग्रल आलं इंटिग्रेशन मध्ये तर त्याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं. ओके, मी आताच सांगितलं हे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले कधी वापरायचे आहेत, जर 1/x² ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये येत असेल दोन टर्मच्या. ओके, आहे इथं 1/x² सबट्रॅक्शन मध्ये आहे दोन टर्मच्या. ओके, मग त्याच्यात 3 कंडिशन बघायच्या, न्यूमरेटर 1 पाहिजे, यस आहे, x² चा कोएफिशिएंट 1 पाहिजे, यस आहे, आणि परफेक्ट स्क्वेअर मध्ये पाहिजे त्या दोन्ही टर्म, सो आहेत. ओके, सो आता ह्याचा परफेक्ट स्क्वेअर काय आहे बघा, 1/x² मायनस a² च्या इंटिग्रेशनचा परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युला आहे 1/2a log ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. ओके, सो पहिला फॉर्म्युला सोडला तर पुढचे 4 फॉर्म्युल्यांचा आन्सर हे लॉग मध्येच येतं, इंटिग्रेशन हे लॉग मध्येच येतं. आता छोटीशी ट्रिक सांगतो मी,
बघा लक्षात येतं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचे फॅक्टर काय असतात आठवतात का? पहिला फॅक्टर एक्स मायनस ए आणि दुसरा फॅक्टर काय असतो एक्स प्लस ए. आपण कुठेतरी 8वी मध्ये शिकलेलो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर असतात ए मायनस बी ए प्लस बी. सो हा फॉर्म्युला मी इथे यूज केला. सो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचे फॅक्टर एक्स मायनस ए एक्स प्लस ए. सो तेच इथं लिहायचे 1/2a लॉग ऑफ पहिल्यांदा काय लिहायचं एक्स मायनस ए आणि डिवायडेड बाय काय लिहायचं एक्स प्लस ए. ठीक आहे. सो नेक्स्ट फॉर्म्युला आता बघूया. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत किंवा अशा छोट्या छोट्या ट्रिक ज्या मी सांगितल्यात त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके. पुढचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. न्यूमरेटर 1 आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे आणि दोन्ही टर्म परफेक्ट स्क्वेअर मध्ये. ओके. सो फॉर्म्युला बघा याच्या उलट आहे 1/2a लॉग ऑफ. आता याचे फॅक्टर पण उलटे लिहायचे. याचे फॅक्टर काय येणार a मायनस एक्स आणि a प्लस एक्स येणार. पण पहिल्यांदा कुठला फॅक्टर लिहायचा a प्लस एक्स आणि डिवायडेड बाय काय लिहायचं a मायनस एक्स. ओके. सो या छोट्या ट्रिक आहेत. अदरवाईज सरळ पाठ करा. ओके. सो a 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन 1/2a लॉग ऑफ पहिला a प्लस एक्स आणि नंतर अपॉन ए मायनस एक्स. इथं पहिल्यांदा काय लिहितो आपण एक्स मायनस ए आणि नंतर अपॉन एक्स प्लस ए. ठीक आहे. पुढे जाऊया. तिसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता जर परफेक्ट स्क्वेअर टर्म रूट मध्ये येत असतील, परफेक्ट स्क्वेअर टर्म रूट मध्ये येत असतील तर हे फॉर्म्युले वापरायचे. काय बघा 1/रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लॉग ऑफ एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. सिंपल आहे. लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस तो डिनॉमिनेटर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. ओके. याच्या पुढचा फॉर्म्युला पण सेम असाच आहे. फक्त काय होणार आता रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या ऐवजी रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर येईल. फॉर्म्युला तसाच काय येणार लॉग ऑफ एक्स प्लस फक्त रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहायचं रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. ओके. आणि आता शेवटचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, महत्वाचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये लॉग येत नाही. पहिल्या आणि शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये लॉग नाही, बाकी मधल्या चारीमध्ये लॉगच आहे. एक येत असेल तर दुसरा येतोय. ओके. हा आला तर हा पण येणार आहे. 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येत असेल तर त्याच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके. सो हे 6 परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत पुढच्या सगळ्या इंटिग्रेशनच्या मेथड सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. सो आय होप तुम्हाला हे 6 फॉर्म्युले लक्षात आले असतील. जर तुम्हाला लक्षात आले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. ओके. सो हे 6 फॉर्म्युल्यांची ट्रिक लक्षात ठेवा और डायरेक्टली तुम्ही पाठ करू शकता. त्यातला पहिला फॉर्म्युला हा मोस्ट ऑफ द टाइम विचारला जातो, व्हेरी इम्पॉर्टंट आहे 1/एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन. बरेचसे एक्झाम्पल हे तुमचे या पहिल्या फॉर्म्युल्यांवरतीच सॉल्व्ह होणार आहे. ओके. सो लेट अस सॉल्व्ह एक्झाम्पल्स रिलेटेड टू दिस परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले. सो पहिलं एक्झाम्पल आपण घेणार आहे जे बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. काय आहे बघा ते इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/एक्स स्क्वेअर प्लस 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स. कधी विचारलंय विंटर 2018च्या एक्झाम मध्ये विचारलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 डी मध्ये किती मार्कासाठी विचारलंय 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. ओके. सो सोडवूया आता आपण हे. इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर पहिली स्टेप काय दिलेल्या इंटिग्रलला आय एज्युम करायचं आणि ते इंटिग्रल लिहित असताना केअरफुली लिहा. इंटिग्रल नंतर फंक्शनच लिहिलं पाहिजे आणि नंतर dx dy dz जे काय असेल ते. ठीक आहे. मग आता बघा हे इंटिग्रल कुठल्या टाईपचं आहे बघितल्यावर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. इंटिग्रेशन मध्ये काय दिसते बघा 1/एक्स स्क्वेअर दिसतोय ऍडिशनच्या फॉर्म मध्ये 2 टर्मच्या. मग मी सांगितले ना जर 1/एक्स स्क्वेअर ऍडिशन मध्ये येऊ दे किंवा सबट्रॅक्शन मध्ये येऊ दे 2 टर्मच्या तर काय करायचं आहे ते एक्झाम्पल ते इंटिग्रेशन सोडवण्यासाठी
काय करायला लागतं आपल्याला? परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले वापरायला लागतात. ओके, मग परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले वापरायचे असेल तर पहिली कंडिशन काय? न्यूमरेटर 1 पाहिजे. येस आहे ना न्यूमरेटर 1? येस आहे. दुसरी कंडिशन काय लागते? कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर जो आहे तो 1 लागतो. आहे का? चेक करा. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. येस, तो पण आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. आणि तिसरी कंडिशन काय आहे? त्या दोन्ही टर्म या कशामध्ये असल्या पाहिजेत? परफेक्ट स्क्वेअर मध्ये असल्या पाहिजेत. ओके, सो तिसरी कंडिशन फक्त सॅटिस्फाय होत नाहीये. मग ती सॅटिस्फाय आपण करूया, काय अवघड नाहीये. काय करायचं आहे? दुसरी जी टर्म आहे ती स्क्वेअर मध्ये लिहायची आहे. कुठली आहे दुसरी टर्म? 4. मग हा 4 कोणाचा स्क्वेअर असतो? आपल्याला माहिती आहे, 2 चा स्क्वेअर. सो रायटिंग बोथ टर्म ॲज अ परफेक्ट स्क्वेअर, ही स्टेप तेवढी आपल्याला करायला लागणार आहे. न्यूमरेटर 1 आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पण 1 आहे. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे काय? एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, बघा व्यवस्थित लिहिलं की काही प्रॉब्लेम येत नाही, प्लस 4 म्हणजे काय? 2 ब्रॅकेट स्क्वेअर dx. ओके, सो दोन्ही टर्म ॲज अ परफेक्ट स्क्वेअर एक्सप्रेस केल्या. आता फॉर्म्युला बघूया कोणता यूज करायचा आहे. कुठला यूज करायचा आहे? 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या इंटिग्रेशनचा. काय आहे तो फॉर्म्युला? 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, सो यूज करूया. सो युजिंग द फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. काय फॉर्म्युला? 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. म्हणजे हे इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर मला एक्स माहिती पाहिजे, ए माहिती पाहिजे. सो कम्पेअर करूया दोन्ही इंटिग्रल. काय येतं? एक्सची व्हॅल्यू, व्हेरिएबल म्हणजे एक्स, जो व्हेरिएबल असेल तो एक्स. काय आहे बघा? व्हेरिएबल किती आहे आपल्याला दिलेल्या इंटिग्रल मध्ये? एक्सच आहे. सो एक्सची व्हॅल्यू काय आली? एक्स झाली. आणि जो कॉन्स्टंट असेल तो म्हणजे ए. सो काय कॉन्स्टंट आहे बघा आपल्या इंटिग्रल मध्ये? 2. सो ए ची व्हॅल्यू काय आली? 2 आली. हे व्यवस्थित जमलं की काही प्रॉब्लेम नाही. आता मग या व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया त्या फॉर्म्युल्यामध्ये. काय तर बघू. सो आय इज इक्वल्स टू, पहिल्यांदा काय लिहायचं आहे? 1 अपॉन ए. सो 1 अपॉन ए म्हणजे किती? 2. नंतर टॅन इनवर्स एक्स, एक्स म्हणजे काय आहे? एक्सच आहे, डिवायडेड बाय ए, ए म्हणजे काय आहे? 2. आणि शेवटी प्लस सी. याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन होत नाही, म्हणजे हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर असणार आहे दिलेल्या इंटिग्रल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4चं. सो बघा किती सिंपल एक्झाम्पल आहे. महत्वाचं काय? परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युला. ओके, आणि या 3 स्टेप फॉलो करायच्या. ओके, आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. सो आपल्या स्टेप्स अजून क्लिअर होऊन जातील. नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा बोर्ड मध्येच विचारलेलं आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4. कधी विचारलंय? विंटर 2019 मध्ये. क्वेश्चन नंबर 1D. किती मार्कासाठी असणार आहे? 2 मार्कासाठी असणार आहे. ओके, सो सॉल्व्ह करूया. पहिली स्टेप मी मगाशी सांगितले तुम्हाला, दिलेल्या इंटिग्रलला आय ॲज्युम करायचं. पण आय लिहित असताना कसा लिहायचा? इंटिग्रेशन, पहिल्यांदा फंक्शन, कुठलाही फंक्शन? 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4. आणि नंतर dx काय? dy dz असेल ते. ठीक आहे. मग आता बघा कुठली मेथड यूज करायची आहे. काय दिसते इंटिग्रेशन मध्ये? 1 अपॉन एक्स स्क्वेअर दिसतोय. बघा हे सांगितलं ना कधी फॉर्म्युले वापरायचे आहेत. 1 अपॉन एक्स स्क्वेअर जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये येत असेल दोन टर्मच्या, सो येते ना 1 अपॉन एक्स स्क्वेअर ऍडिशन मध्ये येतोय दोन टर्मच्या, तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा आहे. मग पहिली स्टेप, परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा असेल तर न्यूमरेटर 1 पाहिजे, आहे. दुसरी स्टेप, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे, आहे का? आता इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नाही आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नाही आहे. सो तो 1 केला पाहिजे. मग आता 1 कसा करायचा? आता या सिच्युएशन मध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे, तर तो जर 1 करायचा असेल तर काय करायचा? तो 3 कॉमन घ्यायचा. ओके, सो मेक कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. कसा? बाय टेकिंग
1/3 कॉमन. आता हा 1/3 का आला, कारण हा 3 जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. मग डिनॉमिनेटर मधली टर्म आपण कशी लिहितो, 1/3 टर्म. सो 3 डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे कसं लिहिणार, 1/3. म्हणजे काय कॉमन घेणार आपण, 1/3. जो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असेल तो कॉमन घ्या. कशासाठी, कोएफिशियंट 1 करण्यासाठी. ओके. सो मग बघूया पुढे. आता 1/3 मी कॉमन घेतो. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या बाहेर 1/3 कॉमन घेतला. आता आपण कॉमन घेतोय म्हणजे काय करत असतोय, जी टर्म रिमेनिंग असतं ती कशी ऑब्टेन करायची असते, त्यांना डिवाइड करून. सो इंटिग्रेशन 1 अपॉन काय येणार इथं डिवाइड केल्यावर, 3x² अपॉन 3 प्लस 4/3. 1/3 कॉमन घेतलाय त्यामुळे काय करतो आपण, या ज्याच्यातून कॉमन घेतलाय त्याला त्यानं डिवाइड करायचं. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल. 2x + 6 असेल तर यातनं काय कॉमन निघतंय, 2 कॉमन निघतोय. मग आता 2 कॉमन घेतलाय म्हणजे ब्रॅकेट मधली टर्म लिहायची असेल तर आपण काय करत असतो, त्या 2 ने त्याला डिवाइड करत असतो. सो 2x अपॉन 2 प्लस 6/2. आता हे तुम्ही 8वी ते 10वी डायरेक्टच करत असतात, पण ऍक्च्युअल प्रोसेस ही आहे. सो 2 इंटू काय मिळतं आपल्याला, 2/2 म्हणजे x आणि प्लस 6/2 म्हणजे काय, 3. ओके, लक्षात आलं. ही कॉमनची प्रोसेस आहे, तीच आपण आता इथं अप्लाय केलेली आहे. ओके. सो 1/3 कॉमन घेतला. सो कॉमन घेतलाय त्यामुळे प्रत्येक टर्मला 3 न डिवाइड करा. जो कॉमन घेतलाय त्यानं डिवाइड करायला पण विसरायचं नाही. ओके. सो आपल्याला रिमेनिंग टर्म मिळून जाईल. मग आता काय होतं बघा, इथं 3 आणि 3 कॅन्सल होतंय म्हणजे x² चा कोएफिशियंट 1 झाला. ओके. दुसरी स्टेप आपण कंप्लीट केली, x² चा कोएफिशियंट 1 केला. आता तिसरी आणि फायनल स्टेप, ज्या दोन्ही टर्म आहेत त्या कशा एक्सप्रेस करायच्या असतात, ॲज अ परफेक्ट स्क्वेअर. ओके. सो लिहूया दोन्ही टर्म परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहूया. सो आय इज इक्वल्स टू हा 1/3 आहे तसा, इंटिग्रेशन 1 अपॉन, आता पहिली टर्म आहे x². x² हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, x चा परफेक्ट स्क्वेअर आहे. x² हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, x चा परफेक्ट स्क्वेअर आहे. ब्रॅकेट मध्ये लिहायचं प्लस 4/3. 4/3 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला मिळालं पाहिजे. मग आता हे ऑब्टेन करायचं असेल तर काय करायचं, जे नंबर आहे त्याचा रूट घ्यायचा. 4 चा रूट काय, 2, आणि मी मगाशी सांगितलं होतं बघा 3 चा रूट निघत नाही. सो 3 चा रूट कसं लिहायचा, √3. 4/3 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, 2/√3 चा. ओके. सो दोन्ही टर्म परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिल्या. आता आपण आपला परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युला वापरू शकतोय. मग कुठला परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा आहे, जरा ऑब्झर्व करा. इंटिग्रेशन मध्ये काय दिसतंय, 1 अपॉन व्हेरिएबल जो असेल त्याला x अज्युम करायचा. सो x व्हेरिएबल आहे स्क्वेअर, आणि जो कॉन्स्टंट असेल त्याला a अज्युम करायचा. सो प्लस 2/√3 हा कॉन्स्टंट आहे म्हणजे a, आणि त्याचा काय स्क्वेअर. म्हणजे कुठल्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, 1/x² + a² च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, जर हे इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर. मग काय असतं 1/x² + a² च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, 1/a tan इनवर्स x/a + c. मग हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर x माहिती पाहिजे, a माहिती पाहिजे. कम्पेअर करूया दिलेलं इंटिग्रल आणि फॉर्म्युल्यामधलं इंटिग्रल कम्पेअर केलं तर x ची व्हॅल्यू काय मिळते, xच आहे, व्हेरिएबल आहे xच, आणि a म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय 2/√3. सो a ची व्हॅल्यू आली 2/√3. ओके. सो आता इंटिग्रेशन घेऊया. आय इज इक्वल्स टू हा 1/3 आहे तसा आहे, बरेच जण विसरतात लिहायला. ओके. आणि आता याचं इंटिग्रेशन फॉर्म्युला वापरून, कुठला, हा 1/a म्हणजे काय 2/√3 इंटू टॅन इनवर्स x, x ची व्हॅल्यू काय आहे, xच आहे, अपॉन a ची व्हॅल्यू काय 2/√3 प्लस c. इंटिग्रेशन घेतल्यानंतर c ऍड करायला विसरायचं नाही. ठीक आहे. सो आता लास्ट आणि फायनल स्टेप राहिली म्हणजे ते सिम्प्लिफाय करायचं राहिलेलं आहे. आता इथं बघा भाग जातोय
3 ला √3 चा भाग जातोय 3, म्हणजे मी कसं लिहू शकतोय 3 कॅन बी रिटन लाईक दिस √3 इंटू √3 बरोबर आहे ना. √3 इंटू √3 म्हणजे काय 3 असतं. सो 3 आणि √3 ला भाग घालवला तर काय होणार √3 आणि 3 मधला एक √3 काय होणार कॅन्सल होणार म्हणजे एक √3 शिल्लक राहील. ओके. सो I इज इक्वल्स टू काय मिळतं बघा 1 इंटू 1 म्हणजे 1 आणि डिवायडेड बाय काय मिळणार 2 इंटू √3 2√3. ओके. हे कॅन्सलेशन व्यवस्थित समजून घ्या. पुढे टॅन इनव्हर्स. आता काय होणार डिनॉमिनेटरला फ्रॅक्शन आलाय. डिनॉमिनेटर मध्ये जर फ्रॅक्शन येत असेल तर आपण काय करतो तो रिव्हर्स मल्टिप्लाय करतो. म्हणजे 2/√3 चा रिव्हर्स काय √3/2. हा कशाला मल्टिप्लाय करायचा न्यूमरेटरला. न्यूमरेटर आहे x. हे ऑलवेज लक्षात ठेवा. डिनॉमिनेटर मध्ये जर फ्रॅक्शन आला तर काय करायचं रिव्हर्स मल्टिप्लाय. 2/√3 चा रिव्हर्स √3/2 आणि तो कशाला मल्टिप्लाय करायचा न्यूमरेटरला. न्यूमरेटर आहे x. ओके. सो पुढची टर्म काय मिळणार टॅन इनव्हर्स √3x and डिवायडेड बाय काय 2 प्लस c. सो झालं. एवढं सिंपल आहे परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले. ओके. कंडिशन लक्षात ठेवा कधी यूज करायचा फॉर्म्युला आणि कसा यूज करायचा. जर इंटिग्रेशन मध्ये 1/x² ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये येत असेल दोन टर्मच्या तर हे फॉर्म्युले वापरायचे आहेत. मग तो विदाउट स्क्वेअर असेल किंवा विथ स्क्वेअर असेल विथ स्क्वेअर रूट असेल सॉरी. ओके. पहिली स्टेप न्यूमरेटर 1. दुसरी स्टेप x² चा कोएफिशियंट सुद्धा 1 करायचा आणि तिसरी स्टेप परफेक्ट स्क्वेअर करायचे आणि मग रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला कंपेअर करून जो फॉर्म्युला येईल तो यूज करायचा. ओके. सो आय होप विद्यार्थ्यांनो तुम्हाला समजलं असेल परफेक्ट स्क्वेअर फॉर्म्युले म्हणजे काय आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.